आत्ता आमच्या घरात एक स्पेशल मुवमेंट चालू आहे, म्हणजे फिल्टर बसवतोय. ॲक्च्युली जारचं पाणी थोडंसं कॉम्प्लिकेटेड लागलं, म्हणजे त्यामुळं काय झालं, सगळं आम्हाला तब्येत बिघडायला लागली, आम्हाला जाणवलं. मग आता सरांनी आम्हाला फिल्टर बसवलेलं. फिल्टर कोणता आहे? हा LX1 RO विथ अल्कलाइन मध्ये फिल्टर आहे. आपला RO काय करतो, रेग्युलर आपलं पाण्याचा TDS मेंटेन ठेवतो, पण अल्कलाइन जर घेतलं तर तुमचा TDS पण मेंटेन होईल आणि तुमचा pH पण मेंटेन राहतो. हे आम्ही जे डुडुरगावमध्ये यशदा स्प्लेंडेड पार्कमध्ये राहतो, हे सर आमच्या वरतीच राहतात. त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तर योगायोगाने त्यांनी हे एकदम क्वालिटीचा फिल्टर बसवून दिला आहे. त्या दोन प्रकार काय नाव सांगितलं परत सांग? त्याच्यामध्ये तुम्हाला अल्कलाइन आणि कॉपर. ओके, हे अशा प्रकारचा फिल्टर आहे. थोडं कॉस्टली, पण लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना आरोग्यासाठी एकदम चांगलं आहे. सर आम्हाला pH लेवल दाखवत आहेत, TDS जे यूज होतं पाण्यामध्ये. हे आपलं 2 कपमध्ये जे आहे ते फिल्टरचं पाणी आहे आणि हे आपलं आहे ते जारचं पाणी आहे. ठीक आहे, हे pH टेस्टर येतो सोबत मशीनसोबत. जो pH आहे हा 8.5 प्लस आपला pH झालेला आहे त्या फिल्टरच्या पाण्यामुळे. ठीक आहे, हे रेग्युलर जे आहे कशावर कळलं ते? हे इथे टेस्टर असतो, इथे टेस्ट आहे. ठीक आहे, इथे जो पर्पल कलर आहे शेड आहे ते अल्कलाइन pH आहे. ओके हा जो ग्रीन किंवा नॉर्मल हा डार्क ग्रीन जो हा आता डार्क ग्रीन पण नाहीये, हा सॉफ्ट ग्रीन आहे, म्हणजे ऍसिडिक वॉटर आहे. हो, ठीक आहे, इथे आहे टेस्टर, तुम्ही पण चेक करू शकता, हे ऍसिडिक वॉटर आहे. ओके ओके ठीक ओके. आहे, ठीक आहे. तर pH झाला. इथे ORP पण दाखवतो आपण पाण्याचा. कोणता हार्ड आहे, किती हार्ड आहे, किती हार्मफुल आहे, सगळं सांगा मला. हे आता त्या फिल्टर आता आपण ORP चेक करणार आहे. नाही दिसणार याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये फुल मिनरल्स आहेत. ओके, हे तुम्ही दर 4 महिन्यात टेस्ट करू शकता. ठीक आहे, हे त्याच्यामध्ये दिसतच नाही. नाही दिसणार, ती पाण्याची क्वालिटीच दाखवते. ठीक आहे, याच्यातली क्वालिटी तुम्हाला प्रॉपर देणार. म्हणजे इथं दाखवलं तुम्हाला लगेच चेंजेस काय आहे, किती फरक आहे. आम्ही किती हार्मफुल डिसेंट्री लागायचा वेळ आली सगळ्या लेकरांवरती. विराला किती त्रास झालाय, विराला महिन्यात 2 वेळा तिला उलटे यायचे. आता हे मोठे लेकरं त्यातून सेफ आहेत थोडी, अजून पोटाची इम्युनिटी पॉवर थोडी चांगली. ठीक आहे, हे असं चेंज झालं आहे ॲक्च्युली. थोडं मला सर हे आम्हाला जर एक भरपूर होतं, तर सरांनी सांगितलं की 25 मिनिटात जवळजवळ 9 लिटर पाणी स्टोरेज येते. म्हणजे आम्हाला ॲक्च्युली 1 तास कॉर्पोरेशनचं पाणी आल्यानंतर सफिशियंट पाणी आम्हाला जेवढं लागतं तेवढं मिळू शकतं. जरी कोणाला असं फिल्टर कोणाला बसवायचं असेल या एरियात, तरी सरांना कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आम्हाला करा, आम्हाला नंबर देणारच आम्ही सरांचा यामध्ये. तर पूर्ण हे दाखवलेलं आहे. ते प्रत्येक ठिकाणी दाखवतो आपण. हां, भरपूर व्हरायटीचे फिल्टर आहेत, पण त्यामध्ये आम्ही चांगलं अल्काईन आणि कॉपर हे यूज केलेलं आहे. तर आम्ही हे जे यूज करतो आहे बोरिंगचं पाणी, तर आम्ही डायरेक्टच कॉर्पोरेशनचं पाण्याला डायरेक्ट सप्लाय करणार, याचा विषयच नाही ठेवणार. हे फक्त एक पाण्याचं एकदा खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण तेवढं क्लीन होऊन जाईल. 20 रुपयाचा लिटरसाठी पाण्याला लांब पळावं लागायचं, ते आता ॲक्च्युली होणार नाही एवढं. तर तुम्ही त्याचा गैरवापर. हे तब्येत आमची जारचं पाणी आहे ना, कधीतरी ठीक आहे, इतकं पण खराब नाहीये, पण ते रेग्युलर नाही यूज करू शकत. नाही, रेग्युलर मिनरल्स नाही, त्याच्यामध्ये कॅल्शियम नाहीये. जारचं पाणी तुम्ही रेग्युलर नका यूज करू. नाही, रेग्युलर नाही, ते शक्यतो लई इमर्जन्सी कधी Emergency पाणी. ठीक आहे, हां, emergency कधीतरी आम्ही पण पितो, असं नाही असं नाही, पण emergency. ठीक आहे ना. तर हे मी पहिल्यांदाच पाहिले हे TDS. सर TDS किती आपल्या शरीराला किती TDS असावं बरं? TDS आपल्याला एक 40 ते 70च्या मध्ये TDS पाहिजे. आणि एखाद्या भागात TDS मी असं ऐकण्यात आलंय, वाघोलीसारख्या ठिकाणी तिथं जमिनीत खडी मशीन जास्त आहेत, हां. खाण जास्त आहे, म्हणजे हार्डनेस 750च्या आसपास असतो का तो? तर ते इथे आपला ह्या पाण्याचा पण TDS जे आपण फिल्टर लावलंय ना, हां. त्याचा पण TDS आपले 500च्या आसपास आहे. मग हे किती हार्मफुल आहे? मुतखडा वगैरे होणार 417. अरे दाखवा. 418. हे तुम्ही लाईव्ह डेमो बघा. 418 एवढा TDS म्हणजे काय असतं? हार्डनेस, म्हणजे इतकं मुतखडा बॉडीला इम्पॅक्ट करतं तेवढं. आता हे फिल्टरचं बघू आपण. फिल्टरचं पण चेक करताय. 75 आलाय आता. ठीक आहे, 100च्या आत आलाय, म्हणजे ओके. 130 पर्यंत काहीतरी नॉर्मल असतो ना. 150 पर्यंत. 150 पर्यंत. लहान मुलांना त्रास होतो, आपल्याला एक 70-75 ओके आहे. ओके, म्हणजे आतापर्यंत आपण जे यूज केलं याचा चेक करा बरं एकदा.
दे ना पाणी काजल ते हां ते त्यातच घ्या घ्या डायरेक्ट. इथे एडिट पेस्ट कट पेस्ट नाही करणार आम्ही, इथे डायरेक्ट टाकतोय त्याच्यामुळं डायरेक्ट डेमो कळवल. 58. तुझ्या जे गुणधर्म आहेत पाण्याचे त्याच्यापासून थोडं संरक्षण झालंय तुझं आता. आता हे पाणी खाली जाऊन ते कधी बसवायचं आम्हाला सांगा, आम्ही ते बसवून जातो. तुला छेडछाड करायची गरज नाही, सांगा आता. हां म्हणजे भरलं त्यानंतर बंद करायचं परत चालू करायचं. हां मग हे हे भरलं आता हे टँक फुलचं इथे इंडिकेशन आलं. ठीक आहे, हे तुमचं वेस्ट वॉटर पण बंद झालं, मशीन पण बंद झालं. ठीक आहे, तुम्ही समजा आता एखादा ग्लास पाणी काढताय याच्यातून थोडंसं, हां. तर चालू झालं. ठीक आहे. हो हो नाही आताच असंच सांगा ग्लास नाही घ्यायचं. हां हे लेडीजच्या लक्षात राहिलं पाहिजे नेमकं कशाने किती पाणी घ्यायचं. ग्लास नाही घ्यायचा असेल तर तुम्ही इथे पुश करून घेऊ शकता. ओके. ठीक आहे. समजा तुला माठात वगैरे काय स्टोअर करायचं असेल तर तुम्ही हा टॅप ओपन करून जास्त घ्यायचं असेल तर वरती करायचं. ओके सोडून द्यायचं पहिला टँक. ओके. बिल्कुल सही कहा, दिल जीता है उन्होंने जिस तरीके से बल्लेबाजी करी है. ये अब जीत यहाँ से निश्चित हो जा रहा है अंदर. फिरली मॅच मैच हुआ है. 11 ओव्हर पर्यंत 213 इतकं क्रुशियल चाललं होतं. लगा ही नहीं था कि दोनों टीमों में कौन सी टीम जो है वो विकेट पलड़ा ऊपर है. वाह, आज